भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील आपल्यासोबत आहेत। मला सांगा सर, अर्चनाताई यांना उमेदवारी मिळाली, हे कसं सगळं घडून आलं? आपल्याला आठवत असेल की 2-3 दिवसापूर्वी डॉक्टर अर्चनाताई पाटलांचा प्रवेश, डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झाला आणि त्या दिवशी आदरणीय देवेंद्रजींना प्रश्न विचारण्यात आला होता की धाराशिव लोकसभेच्या बाबतीमध्ये नेमकं कधी निर्णय होईल वगैरे, आणि तेव्हा देवेंद्रजींनी स्पष्टपणे सांगितलं होतं की जे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत, धाराशिव लोकसभा मतदारसंघातले जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे। ते सर्वजण मिळून एकत्रित बसून आम्हाला नाव सांगतील आणि आम्ही तिघं म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून आम्ही त्याला मान्यता देऊ। त्याच्याच अनुषंगाने निर्णय झाला आणि अगदी थोडासा वेगळा असल्यामुळे केंद्रापर्यंत तो विषय गेला आणि शेवटी महायुतीचे जे नेतेगण आहेत, जे सर्वात श्रेष्ठ नेतेगण आहेत, त्यांनी या बाबतीतला निर्णय घेतला। काल आणि आजच्या घडामोडी बघितल्या तर शिवसेनेचा शिंदे गट जो आहे तो आपल्या जल्लोषात कुठेही दिसत नाहीये किंवा कुठे तर दुरावला, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तशी असं काही मला तरी जाणवलेलं नाही आहे। काल आपण प्रवेश झाला तेव्हा बघितलं असेल, ज्ञानराज चौगुले साहेब बरोबर होते, आपण बघितलं असेल राजेंद्र राऊत साहेब होते, अभिमन्यू पवार साहेब होते, हे सगळे तर होतेच आणि स्वाभाविकच आहे की राष्ट्रवादीचे देखील आमदार महोदय उपलब्धच होते, तिथे उपस्थित होते। आज देखील आपण जर माहिती घेतली तर सर्वच पक्षाचे आणि पूर्ण मतदारसंघातनं लोक आज उमेदवारांचं स्वागत करण्यासाठी आलेले आहेत। तसं पाहिलं तर आपण 2009 पासून ही निवडणूक पाटील परिवार लढत आहे, कुठलं यावेळेस आव्हान तुम्हाला वाटतं? आव्हानाच्या पेक्षा मला म्हणायचं आहे की मोदी साहेबांनी 10 वर्ष केलेलं काम आणि आता लोकांच्या पुढच्या 5 वर्षाच्या ज्या अपेक्षा आहेत, देश कुठे चालला आहे हे आपण सगळे बघतोय। प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती होतीये आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपल्याला धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा कायापालट करायचा आहे, मोठा निधी आणायचा आहे, मोठ्या योजना आणायच्या आहेत, जी कामं आपण गेल्या 2 वर्षात सुरू केली आहेत त्यांना अजून गती द्यायची आहे आणि त्या अनुषंगाने ही निवडणूक जी आहे ती झालेला विकास आणि आपण करू पाहत असलेला विकास याच्यावरतीच निश्चितपणे राहील। आणि मोदी साहेबांनी आपल्याला, आपल्या देशाला जे दिलेलं आहे आणि पुढे विकसित भारत करण्याचं त्यांचं जे स्वप्न ते साकारतायत कृतीमधनं, हेच मुद्दे खरं तर राहणार आहेत। विरोधकांचा नेहमीच कुठल्याही निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आपण असतो त्यावेळेस एक मुद्दा असतो की 40 वर्षाचा किंवा आपण काय केलं किंवा काय करणार आहात, या सर्व गोष्टीकडे तुम्ही कसं पाहताय किंवा त्याला काय उत्तर तुम्ही द्याल, हे तुमच्याकडून अपेक्षित आहे? नाही, साधी गोष्ट आहे की गेल्या 20-30 वर्षामध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी प्रचंड जे काम केलं पाटबंधारे मंत्री म्हणून, त्यामुळे आज आपल्या जिल्ह्याची ओळख ही एक ऊस उत्पादक, साखर कारखान्याचा जिल्हा आणि गुळ पावडरचा जिल्हा म्हणून झालेली आहे। त्यामुळे जे काम झालेलं आहे किंवा जे लोक ही टीका करतात त्यांना येणारी जी आमदनी आहे ती कुठनं येते, ज्या ऊसातनं येते त्याला पाणी कुठनं येतं, हा साधा प्रश्न त्यांनी विचारला तर नेमकं कळेल की डॉक्टर साहेबांनी काम काय केलं। मग विजेचा विषय असेल, ऊर्जेचा विषय असेल, रस्त्याचा विषय असेल, झालेली प्रचंड कामं आहेत। आता आपल्याला त्याला अजून गती द्यायची आहे। कृष्णा खोऱ्याचं हक्काचं पाणी आणायचं आहे, रेल्वेचा विषय आहे, MIDCचा विषय आहे, टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा विषय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता केंद्र सरकारकडनं मोठे उद्योग केंद्र सरकारच्या मालकीच्या वेगवेगळ्या एजन्सीजच्या माध्यमातून आणणं, याच्यावरती आपला पुढच्या काळात प्राधान्य राहील। खुद्द मोदी साहेब इथे येणार आहेत आणि मग ते धाराशिवसाठी काय काय करणार आहेत ते स्वतः सांगतील। जी मोदी कधी येतात, काय तारखा ठरल्या की नक्कीच कळेल आपल्याला। मोठे नेते इथे येऊ शकतात आपल्याकडे, स्वाभाविकच आहे की शिंदे साहेब येणार, आपल्याकडे देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार, आपल्याकडे अजित पवार साहेब येणार, हे स्वाभाविकच आहे। केंद्रीय नेतृत्व देखील येईल, सगळंच अपेक्षित आहे आपल्याला। दुसरा एक विरोधकांचा असा आरोप आहे की तुम्ही तुम्ही भाजपमध्ये आणि पत्नी राष्ट्रवादीमध्ये आणि पूर्वी तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होता, मग कार्यकर्त्यांची किंवा ही सगळी कसरत कसं तुम्ही बघताय सगळे आरोपांकडे आणि पुढे तुम्हालाही कसरत करावी लागेल? काही कार्यकर्ते तिकडे आहेत, काही कार्यकर्ते इकडे आहेत। नाही, मला आपल्याला स्पष्टपणे तुमची जुनी सवंगडी आता सगळे जवळ आले। मला आपल्याला स्पष्टपणे सांगायचं आहे की सर्व संबंधित लोक आहेत ते समाधानी आहेत। त्याचं कारण असं आहे की आपण ही निवडणूक लढतोय महायुती म्हणून, आपण ही निवडणूक लढतो ही देशासाठी म्हणून। आपल्याला मोदी साहेबांना परत एकदा पंतप्रधान करत असताना धाराशिवचा खासदार द्यायचा आहे। धाराशिवच्या उत्कर्षासाठी, समृद्धीसाठी आपल्याला मोदी साहेबांबरोबर आपला खासदार द्यायचा आहे, जेणेकरून जो काही विकास पुढच्या 5 वर्षात घडणार आहे त्याच्यातला सिंहाचा हिस्सा आपल्या भागामध्ये यावा, आपल्या जिल्ह्यात, आपल्या लोकसभा मतदारसंघात यावा,
बार्शीमध्ये औस्यामध्ये जे प्रचंड मोठे प्रकल्प आपण आता हाती घेतलेत, मग पाण्याचे असतील, उद्योगाचे असतील, त्याला आपल्याला गती द्यायची आहे। रेल्वेच्या बाबतीमध्ये आपल्याला खास करून औसा या भागामध्ये, उमरगा या भागामध्ये प्रचंड काम करायचं आहे आणि हे सगळं करत असताना जे ताकद लागते राजकीय, ती निश्चितपणे आपल्याला मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून मिळेल। दुसरा एक विरोधकांचा मुद्दा असा आहे की केवळ सत्तेसाठी अर्चनाताईला तुम्ही तिकडे पाठवलं किंवा राष्ट्रवादीमध्ये सक्षम उमेदवार असताना देखील तो पर्याय उपलब्ध असताना देखील तुम्ही सत्तेसाठी केवळ त्यांना तिकडे पाठवलं, तो एक आरोप आहे। नाही, विरोधकांना खूप जास्त चिंता आहे। मला वाटतं त्यांनी स्वतःची चिंता करावी। इथे महायुती खूप सक्षम आहे। मी सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन निर्णय घेतला आहे। हा काही कुठल्या तरी वैयक्तिक व्यक्तीने घेतलेला नाही आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांनी देखील या निर्णयाच्या बाबतीमध्ये पूर्ण विचार करून याला संमती जी आहे ती दिलेली आहे। आणि आता जनता, आपण बघा ना, जनतेच्या मनामध्ये विकास कोण करू शकतो हे स्पष्ट आहे की मोदी साहेब। येणारं सरकार कोणाचं आहे? मोदी साहेबांचं। तर आपला लोकप्रतिनिधी हा मोदी साहेबांचा असला की आपला विकासाला अजून किती गती मिळेल हे जनतेला माहिती आहे। आणि पाटील कुटुंबियांनी काम काय केलेलं आहे, मी माझ्या जिथे कुठे संधी मिळाली तिथे प्रामाणिकपणे काय केलं आहे हे जनता जाणते आहे। त्यामुळे मला वाटतं बाकी आपण काही फार विचार करण्याची आवश्यकता नाही आहे। विकासाच्या मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या त्यांनी डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाने जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक कामं केली असल्याचाही दावा त्यांनी केला आणि त्याचबरोबर त्यांनी विजयाचा विश्वासही व्यक्त केला आहे। संतोष जाधव, टीव्ही 9 मराठी, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।